नमस्कार. आपण गणपती अष्टविनायकातील गणपती जे बघतो आहोत त्यातील 5वा गणपती आहे थेऊर येथील चिंतामणी. थोरले माधवराव पेशवे आणि सती रमाबाई यांच्या वृंदावनामुळे अष्टविनायकांपैकी थेऊर हे ठिकाण विशेष प्रसिद्ध आहे. पुणे जिल्ह्यात पुण्यापासून 22.5 किलोमीटर अंतरावर मुळामुठेच्या तीरावर थेऊर क्षेत्र आहे. पुण्याहून थेऊरला PMT च्या बसने जाणे फार सोयीचे आहे. पुण्याहून ST च्या बसेस जातात. पुणे सोलापूर मार्गावर लोणी काळभोर या स्टेशन पासून 5 किलोमीटरवर थेऊर क्षेत्र आहे. मंदिर आणि मूर्ती. थेऊर गावाला मुळामुठा नदीचा 3 बाजूंनी वेढा आहे व येथून पूर्वेच्या बाजूला मुळामुठा भीमा नदीला मिळते. येथे मुळामुठेला नेहमी पाणी असते. नदीच्या पाण्यावर अलीकडे सगळीकडे हिरवी वनस्पती वाढलेली दिसते. नदीला येथे असलेल्या डोहाला खोल भागाला कदंब तीर्थ किंवा चिंतामणी तीर्थ असे म्हणतात. चिंतामणीच्या मंदिराचा महादरवाजा उत्तराभिमुख आहे. मंदिराभोवती ओवऱ्या आहेत. सभामंडप लाकडी आहे. चिंतामणी गणपतीचे मंदिर मोरया गोसावी यांच्या कुळातील चिंतामणी महाराज देव यांनी त्या काळात सुमारे 40,000 रुपये खर्च करून बांधले. पुढे माधवराव पेशवे यांनी लाकडी मंडप उभारला आणि मंदिराचा विस्तार केला. पेशव्यांचे सेनापती हरिपंत फडके आणि इतर अनेक भक्त यांनी मंदिराची शोभा वाढवली. मंदिरापासून नदीच्या घाटावर जाण्यासाठी दगडी रस्ता पेशव्यांनी केला. चिंतामणी देवाची मूर्ती पूर्वाभिमुख आहे. ही मूर्ती डाव्या सोंडेची आहे. फुले आणि दुर्वा यांनी सजवलेली चिंतामणी गणपतीची भव्य मूर्ती भक्तांच्या भक्तिभावना जागृत करते. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणेश चतुर्थीला मंदिरात मोठा उत्सव होतो. थोडा इतिहास. औरंगजेबाने दिलेल्या सनदेप्रमाणे थेऊर गाव श्री चिंतामणी देवाला इनाम दिले आहे. आता हे देवस्थान चिंचवड देवस्थानाच्या व्यवस्थेत आहे. त्याला कारणही तसेच आहे. पूर्वी थेऊर जवळच्या भागात दाट अरण्य होते. चिंचवडचे सत्पुरुष श्री मोरया गोसावी यांनी थेऊर येथे गणपतीची उपासना आणि तपश्चर्या केली. या काळात एके दिवशी 2 भयंकर वाघ त्यांच्या दिशेने चालत आले. मोरया गोसाव्यांनी त्यांच्याकडे आपल्या प्रेमळ दृष्टीने आणि निर्भयपणे पाहिले तर काय चमत्कार, ते 2 क्रूर जिवंत वाघ नाहीसे झाले आणि त्यांच्या जागी वाघाची मुखे असलेल्या 2 शिळा दिसू लागल्या. जणू काही प्रत्यक्ष चिंतामणीच वाघाच्या रूपाने त्यांची परीक्षा पाहण्यासाठी आणि त्यांना दर्शन देण्यासाठी आले होते. पेशव्यांपैकी नानासाहेब थोरले, माधवराव पेशवे आणि अमृतराव पेशवे हे मोठे निष्ठावंत गणेश भक्त, तर थोरले बाजीराव पेशवे आणि त्यांचे पराक्रमी बंधू चिमाजी अप्पा हे खरे तर शिवभक्त. पण या दोघांनी चिंचवडच्या गणेश उपासक देवावर मोठी श्रद्धा होती. आपल्या राजकीय कार्याच्या लढायांच्या सिद्धीसाठी त्यांनी देवतांच्या महत्वाच्या ठिकाणी अनुष्ठाने केली. अशी धार्मिक कृत्ये त्यांनी थेऊर, पाली, चिंचवड येथेही केली. वसईच्या पोर्तुगीजांवर विजय मिळवून येताना तेथून आणलेल्या प्रचंड घंटा चिमाजी अप्पांनी थेऊर, पाली, मोरगाव येथील मंदिरात लावल्या. त्यांच्यातून आरतीच्या वेळी मनोहर घंटानाद आजही निनादत आहे. थेऊर येथील चिंतामणी गणपतीवर थोरले माधवराव पेशवे यांची मोठी भक्ती होती. ते वारंवार येथे दर्शनासाठी येत. देवाचा सहवास नित्य घडावा म्हणून त्यांनी स्वतःसाठी येथे मोठा वाडा बांधला. येथील जुन्या मंदिराचा त्यांनी जीर्णोद्धार केला. हल्लीचा लाकडी सभामंडप त्या काळाचाच. मंदिराभोवतालच्या ओवऱ्यांची त्यांनी डागडुजी केली. सतीचे वृंदावन. थोरल्या माधवरावांच्या शेवटच्या आजारात तर चिंतामणीच्या मंदिरातील ओवरीत येऊनच त्यांनी मुक्काम केला. त्यांनी चिंतामणीला 10,000 रुपयांचा मोत्यांचा तुरा भक्तिभावपूर्वक वाहिला. दिवसेंदिवस दुखणे विकोपाला गेले. तेव्हा गणपतीच्या मंदिरात अनेक धार्मिक कार्यक्रम केले गेले. देवावर संततधार अभिषेक केला. अखेर गजानन गजानन म्हणत एखाद्या योग्याप्रमाणे डोळ्यांच्या द्वारे त्यांनी प्राण सोडला. सारी मराठेशाही दुःखात बुडाली. थोरल्या माधवरावांच्या पत्नी रमाबाई यांनी सतीची दाने दिली आणि माधवरावांच्या बरोबर त्या सती गेल्या. मुळामुठा नदीच्या काठी घाटावर हे रमाबाईचे सतीचे वृंदावन आहे. थेऊर येथे दरवर्षी कार्तिक वद्य अष्टमीला येथे थोरले माधवराव आणि सती रमाबाई यांच्या पुण्यतिथीचा उत्सव होतो. देवाबरोबरच भक्तांचेही महात्म्य आहे. असे आहे प्रसिद्ध क्षेत्र थेऊर. थेऊरच्या चिंतामणीची पुराणातील कथा अशी आहे. थेऊरच्या श्री चिंतामणीची कथा आता. अष्टविनायकापैकी एक असलेल्या ह्या गणपतीचे येथे वास्तव्य कसे याबद्दल 2-3 कथा आहेत. फार पूर्वीची एक गोष्ट.
राजा अभिजित म्हणून कोणी राजा होता. राणीचे नाव गुणवती. पोटी मुलबाळ नाही. वैशंपायन नावाच्या ऋषीने तपश्चर्या करण्यास सांगितले. राजा राणी घोर अरण्यात गेले. खडतर तप केले. गुणवतीला पुत्ररत्न प्राप्त झाले. मुलाचे नाव गण ठेवण्यात आले. गण शूर पराक्रमी तितका स्वभावाने रागीट होता. एकदा हा गण कपिल ऋषींच्या आश्रमात गेला. कपिल ऋषीने त्याचे यथोचित स्वागत केले. आपल्या जवळील चिंतामणी नावाच्या रत्नाच्या साह्याने गणाला पंचपक्वान्नाचे भोजन दिले. गणाला त्या रत्नाचा मोह पडला. त्याने ते ऋषींकडे मागितले. ऋषींनी नकार दिला. गणाने ते ऋषीकडून बळेच हिरावून घेतले. कपिल मुनी अतिशय दुःखी झाले. त्यांना दुर्गा देवी प्रसन्न झाली. देवीकडे त्यांनी कौल मागितला. देवीने विनायकाची पूजा करण्यास सांगितले. विनायक संतुष्ट झाले. कपिल मुनींना म्हणाले, काय हवंय ते माग. कपिल मुनींनी चिंतामणी रत्नाची मागणी केली. नंतर विनायक व गणराजाची तुंबळ लढाई झाली. विनायकाचा जय झाला. गणराज मरण पावला. विनायकाला चिंतामणी रत्न मिळाले. परंतु कपिल मुनींना आता त्या रत्नाबद्दल तेवढी ओढ राहिली नव्हती. त्यांनी नम्रतापूर्वक ते रत्न स्वीकारण्यास नकार दिला. तेव्हा विनायकाला अधिकच आनंद झाला. त्याने त्या रत्नाची आठवण म्हणून चिंतामणी नाव धारण केले व एका कदंब वृक्षाखाली कायमचे वास्तव्य ठेवले. ज्या कदंब वृक्षाखाली ही घटना घडली तेथे कदंब नगर नावाचे गाव वसले. पुढे ते कदंब तीर्थ व आज थेऊर म्हणून ओळखले जाते. चिंतामणी रत्नामुळे घडलेली ही हकीकत म्हणून येथील गणेश चिंतामणी विनायक म्हणून प्रसिद्ध आहे. ब्रह्मदेवाने मनशांतीसाठी गणपतीचे चिंतन केले, अनुष्ठान मांडले. त्यामुळे ब्रह्मदेवाची चंचल वृत्ती नाहीशी झाली. ब्रह्मदेवाला ही सिद्धी जेथे प्राप्त झाली तेथे त्याने चिंतामणी गणेशाची स्थापना केली. ते स्थावर क्षेत्र म्हणजे थेऊर होय. गौतम ऋषी व त्यांची स्वस्वरूप भार्या अहिल्या एका नदीकाठी वास्तव्य करीत होते. अहिल्याच्या रूपाची मोहिनी इंद्रदेवास पडली. एकदा गौतम ऋषी स्नानास गेले असता इंद्र गौतमाचे रूप घेऊन आश्रमात आला. अहिल्यास हे कळणे शक्य नव्हते. इंद्राने तिला फसवले. तेवढ्यात खरे गौतम ऋषी स्नान आटोपून आश्रमाकडे परतले. अंतर्ज्ञानाने आश्रमात घडलेली घटना त्यांना कळली. त्यांचा संताप अनावर झाला. त्यांनी इंद्राला शाप दिला. शापामुळे इंद्राच्या शरीराला हजारो छिद्रे पडली. इंद्र गयावया करू लागला. मुनिवर्य काही उशाप द्या असे म्हणू लागला. गौतम ऋषींनी त्याला विनायकाची पूजा करायला सांगितले. बृहस्पतीने इंद्राला गणपती पूजनाचा मंत्र दिला. त्याप्रमाणे इंद्राने गणेशाचे पूजन स्तवन केले. इंद्राच्या तपामुळे श्री गणेश प्रसन्न झाले. इंद्राच्या शरीरात पडलेल्या छिद्रातून दुर्गंधी येत होती. गणेशाच्या वरामुळे ती दुर्गंधी येण्याचे नाहीसे झाले. तसेच गौतमाने दिलेल्या उशापामुळे त्या हजार छिद्रांनी इंद्राला पाहता येऊ लागले. तो सहस्राक्ष म्हणजे हजार डोळ्यांचा म्हणून ओळखला जाऊ लागला. ज्या सरोवरात इंद्राने स्नान केले त्या सरोवराला चिंतामणी सरोवर म्हणतात. इंद्राने ज्या कदंब वृक्षाखाली गणेशाची तपश्चर्या केली त्या कदंब वृक्षाभोवती जी वस्ती वाढली ते आजचे थेऊर. असा हा सर्वांची मनोकामना पूर्ण करणारा थेऊरचा चिंतामणी. मंगलमूर्ती मोरया.